प्रथमेश, एक्सरसाइज मधलं काय थोडंफार सॉल्व्ह करायला तुला वेळ मिळाला? नो मॅम अजून. अच्छा, आज ट्राय कर ना बेटा. ओके मॅम. आज ट्राय कर. पाहिल्या तर व्हिडिओच्या लिंक बघ आणि ट्राय कर आणि सोडव. उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा दिवशीपर्यंत तरी नक्की टाकायला ट्राय कर. नंतर काय होतं ना, विसरून जाल तुम्ही. चला, ग्रुपमध्ये टाकला मी मेसेज. आज आपण नवीन धडा चालू करणार आहोत आणि हे जे सगळे तुम्ही बघचाल ना, मी इंडेक्सेस दाखवते शेअर करून. हे बघ, इंडेक्स दिसते तुला प्रथमेश? येस मॅम. हो नाही, काहीतरी दिसते ना. हा, हे बघ, युनिट्स आणि मेजरमेंट्स मध्ये तर सगळे फंडामेंटल क्वांटिटीज, कुठले कुठले युनिट्स आपण वापरतो, एरर्स वगैरे हे सगळं बघितलेलं होतं. मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये सगळे वेक्टर्स होते, राईट? पण आता हे जे 3 धडे बघशील ना तू बेटा, मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन आणि ग्रॅव्हिटेशन, ह्या तिन्ही धड्यामधला अर्ध्यापेक्षा जास्त भाग तुम्ही ऑलरेडी 9वी आणि 10वी मध्ये शिकलाय. त्याच्यामुळे बघा, लॉज ऑफ मोशन आठवते? 9वीला पहिल्या धड्याचं नाव काय होतं फिजिक्स मध्ये? पहिल्या धड्याचं नाव हेच होतं, लॉज ऑफ. नाही, 10वीला नाही बेटा, 9वीला. 9वीचा पहिला धडा सायन्सचा. सॉरी. हा, तर 9वीला पहिला धडा होता लॉज ऑफ मोशन आणि 10वीला पहिला धडा होता ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण. तर तू बघतोय, तू सेम टू सेम धड्यांची पण नावं आहेत. धड्यांची नावं सेम असली तरी पण बऱ्यापैकी 9वी आणि 10वीचा सिलेबस बऱ्या टक्के, म्हणजे 50% जास्त टक्के तोच आहे. आणि बाकी त्याला अनुसरून जे पुढचे अजून काही टॉपिक्स लांबतील तर ते एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. म्हणजे सांगते का, मी सांगते 9वीचं आणि 10वीचं फिजिक्स जर खूप चांगलं केलं असेल तर हे 11वीचं फिजिक्स जे आहे ते लवकर समजेल. आणि खूप प्रिपेअर करायला मुलांना जसा वेळ लागतो तर तेवढा वेळ द्यायची गरज नाही पडणार. हा, पण कंडिशन काय आहे, तुम्हाला 9वी 10वीचा सिलेबस व्यवस्थित समजलेला पाहिजे. आणि जर तो समजलेला नसेल मुलांना तर काय करायचं, परत एकदा थोडीशी रिव्हिजन तर करावी लागेल. तर रिव्हिजन माझ्या बाजूने मी जेवढे होईल तेवढं घेईल रिपीट करून. पण बाकी अजून एक्स्ट्रा काही जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आले तर 9वी 10वीचं पुस्तक खोलून बसायचं. तर बघा, आज आपण स्टार्ट करतोय हा वाला चॅप्टर, चौथा वाला चॅप्टर, लॉज ऑफ मोशन. तर मला आता एक गोष्ट सांगायला, मग मी स्टॉक शेअर करते मुलांना. लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम. आपण टोटल पटपट उत्तर द्या. आपण टोटल किती गतीचे नियम शिकलोय 9वी मध्ये? काही आयडिया? डोकं लावा, चुकलं तरी चालेल. 3 मॅम. 3, हा बरोबर, एक्झॅक्टली. कोणते 3 बेटा? लॉज ऑफ मोशन मध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन आठवतोय? थर्ड लॉ तर किती इझी होता. थर्ड लॉ तर आठवतच असेल. हर्षदा, प्रथमेश, दोघांपैकी कोणी पण एक जण, चला, थर्ड लॉ काय होता न्यूटनचा? ऍटलिस्ट चुकीचं का होईना पण उत्तर देण्याचा तरी प्रयत्न करा. पण ठीक आहे, चला, मी आठवण करून देते. एवढं सगळं कसं काय विसरला रे तुम्ही?
माझी स्क्रीन दिसते? येस मॅम. हे बघा, लॉज ऑफ मोशन, गतीचेच नियम, जे गेल्या वर्षी आपण केलेलं 9वी मध्ये केलेलं होतं त्याच हा पुढचा भाग आहे. पण हा जरा जास्त डीप खोलावर असेल आणि ऍडव्हान्स लेवलचा असेल, कारण आता तुम्ही मोठे झाला ना अजून 10वी पेक्षा, 9वी पेक्षा अजून 2 वर्ष मोठे झाला, त्या हिशोबाने मग डिफिकल्टी लेवल थोडासा वाढतोय. पण जर समजून घेतलं तर काय प्रॉब्लेम नाही. तर आता इथे पहिली गोष्ट बघा, पहिला पॅरेग्राफ. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय दिलेलं आहे? हे बघा, इथे काय काय आपण शिकणार आहोत ते पण दिलेलं, एकदा तुम्ही चांगल्यापैकी गो थ्रू करा. इथे त्यांनी सांगितले मुलांनो, बघा, हे स्टार्ट करायच्या आधी ना मुलांनो, मला हवंय की तुम्ही ना हे वाला वाचून काढावं जरा. वाला पार्ट नक्की वाचून काढा आणि नंतर हा सुद्धा त्याचं कंटिन्युएशन आहे. चला आता मी व्हाईट बोर्ड शेअर करते. जर तुम्हाला आठवत असेल तर मुलांनो, गतीचे नियम मध्ये क्विकली जर तुम्हाला आठवत असेल तर आपण काय काय बघितलेलं होतं? काय काय पाहिलेलं होतं आपण गतीचे नियम मध्ये? 9वी मध्ये मत विचारते, आठवते? सगळ्यात आधी तर आपण बघितलेलं होतं गतीच्या नियम मध्ये गती काय असते, म्हणजे मोशन काय असतं ते बघितलेलं होतं, राईट? त्याच्यानंतर आपण मोशनचे वेगवेगळे प्रकार बघितलेले होते, टाइप्स बघितलेले होते. नंतर आपण बघितलं होतं हे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक बघितला होता. परत बघितलं होतं स्पीड, परत बघितलं होतं वेलॉसिटी, हो की नाही? हे दोघांमधला फरक. आणि परत काय पाहिलेलं होतं? अजून काय पाहिलेलं होतं सांगा लवकर. फोर्स काय असतं ते बघितलेलं होतं. फोर्स लावल्यामुळे ऑब्जेक्ट कसं कसं जातो त्याच्यावरतीच आपण आधारित न्यूटनचे तिन्ही नियम बघितलेले होते, राईट? न्यूटनचे 3 नियम. फर्स्ट लॉ काय होता, सेकंड लॉ काय होता आणि थर्ड लॉ काय होता? कोण सांगेल मला? थर्ड लॉ काय होता? फॉर एव्हरी ऍक्शन देर इज, प्रत्येक क्रियाबलासाठी डॅश डॅश डॅश, काय होता नियम? बोला रे पटकन मुलांनो, एवढे सिंपल 9वीचे प्रश्न विचारते की मी तुम्हाला. कोणालाच येत नाही? बर, चला आज ना आपण ह्या सगळ्याच गोष्टींची काय बघणार आहोत? वेक्टर फॉर्म बघणार आहोत. वेक्टर मध्ये त्यांच्यामध्ये काय काय बदल होतात. तर आता इथे बघा, तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, हे कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजे जिथे आपलं हे गती वगैरे असते वस्तूला. तर हे कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. डायनॅमिक्स मध्ये काय असतं, आतमध्ये जी ऊर्जा साठवून ठेवलेली आहे ती वापरल्या जाणाऱ्या दुसऱ्या ऊर्जेच्या एखाद्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते की नाही होते, हे डिस्कस करतानाच आपण बघा आता काय समजून घेणार आहोत. कायनेटिक्स कॅन बी डिवायडेड इनटू, एक तर कायनेमॅटिक्स ज्याच्यामध्ये आपण ना तो बदल कसा घडलाय, का घडलाय ह्याच्यावर नाही जात, कसा घडलाय का घडलाय ह्याच्यावर नाही जात, डायरेक्टली आपण काय करतो, त्या बदलाबद्दल स्टडी करतो, त्याच्या कारण नाही करत. त्यावेळी जे कायनेमॅटिक्स आहे त्याच्यामध्ये मग कोणकोणत्या येतील बघा, फिजिकल क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट, परत स्पीड, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. पण जे डायनामिक्स आहे त्याच्यामध्ये आपण कॉज, तो बदल का घडून आला त्याचं कारण पण जाणतो. म्हणून आपण मग ह्या चॅप्टर डायनामिक्स मध्ये काय काय बघतो, कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज आपण स्टडी करतो,
कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज आपण स्टडी करतो? बोला मुलांनो, बोला पटकन. हे बघा इथे दिले. हा बोल बेटा. कायनेमॅटिक मध्ये का डायनॅमिक? डायनॅमिक मध्ये बघा, डायनॅमिक मध्ये फोर्स, एनर्जी, हे पॉवर. बघा. हा, कॉज बल लावल्याशिवाय बदल नाही घडणार. पॉवर किती वेळा त्याने किती काम केलं हे बघा. येस, बरोबर बोलली बेटा. पॅरामीटर्स डिस्कस्ड इन डायनॅमिक्स आर मोमेंटम, फोर्स, एनर्जी, पॉवर आणि ते काय लिहिले? इन ऍडिशन ऑर इन ऍडिशन टू दोज इन कायनेमॅटिक्स. म्हणजे काय हे आता तुम्हाला आपण सोडवल्यानंतर पुढे जाऊन समजेलच. आता हे मुलांना तुम्हाला स्वतःहून वाचायचंय आणि काही समजलं तर नाही तर मला विचारा, कारण सोपं पण आहे आणि एवढं काही रॉकेट सायन्स असं काही डिफिकल्ट नाहीये, तर ते नक्की तुम्हाला समजेल. तर आज होमवर्क काय करायचंय? हे इथून पॅरेग्राफ वरून हे बघा, हे कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स काय आहे ते तुम्हाला समजलं. आता इथे तुम्हाला स्वतःहून वाचायचंय मुलांना. हे इथून इफ पासून ते इथपर्यंत हे खूप सिम्पल थिअरेटिकल सोपं पार्ट आहे, तुम्हाला समजेल. आज आपण इथून चालू करणार आहोत अरिस्टोटल्स पॉलिसी. आता ह्याच्यामध्ये काय होतं ना, अरिस्टोटलने बघा तुम्हाला दिसत असेल करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ अरिस्टोटल्स पॉलिसी. ह्याने अरिस्टोटलने कधी सांगितली ही पॉलिसी? त्याच्या ह्या टायमिंग मध्ये बघा, BC बिफोर क्राइस्ट, म्हणजे किती आधी त्यांनी काय सांगून ठेवलेलं होतं? हे सांगितलेलं होतं की जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही करत, जोपर्यंत बाहेरून बल लावत नाही, तोपर्यंत वस्तू जी आहे ती जशी आहे तशीच राहील, किंवा ह्याच्या उलट वस्तूला युनिफॉर्म मोशन मध्ये तशीच चालूच ठेवायची असेल तर बाहेरून एक्सटर्नल फोर्सने त्याला सप्लाय द्यायला लागतो. का बरं? जसं आता बॉल आहे तो ग्राउंड वरून असं गोल 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 फिरत चाललाय, पण ग्राउंड काय करते? त्याच्यावर फ्रिक्शन फोर्स अप्लाय करते, घर्षण करते. त्याच्यामुळे मग तो ज्या बलाने बॉल पुढे चाललाय त्याच्यातले काही बल जे आहे ते गवताबरोबरचे जे आहे ते फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी, म्हणजे फ्रिक्शन घालवण्यासाठीच चालतो. म्हणून मग बॉल थोड्या वेळाने थांबणार, म्हणून त्याच बॉलला कंटिन्यू जर चालवतच ठेवायचं असेल तर आपल्याला बल सुद्धा कंटिन्यू वापरतच राहावं लागेल. ठीक आहे. मग आता ह्या स्टेटमेंट वरती परत अजून एक सायंटिस्ट, कोण? गॅलिलिओ. तर गॅलिलिओने पण ह्याच्यावरती अजून जरा रिसर्च केलं, आणखी काय काय गोष्टी लिहून ठेवल्या पुस्तकामध्ये, आणि मग त्या गोष्टी काही गोष्टींचे प्रयोग करून आणि काही गोष्टी ज्या होत्या त्या स्वतःहून चेक करून हाताळून मग त्यांनी काय केलं? न्यूटनने मग त्याचे जे आहे ते स्वतःचे नियम बनवले, आणि त्याच न्यूटन्सला आपण काय म्हणतो? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. समजते? आता ह्याने काय केलेलं मी तुम्हाला नीट मध्ये शॉर्ट मध्ये सांगते मुलांना, किती नक्की एक्सपेरिमेंट काय होत बघा. गॅलिलिओने काय केलं ना, एक ना असे लाकडाचा असा आकार असलेले ना असे दोन हे घेतले, पट्ट्या म्हणू शकतो आपण असं, आणि त्याने काय केलं ना, एक जो आहे बॉल इथून खाली जायलाच त्याने काय केलं? परमिशन दिली, सोडून दिला म्हणजे त्या बॉलला. आणि मग काय झालं मुलांनो, ज्या स्पीडने आपण आणि ज्या अंतरावरून बॉल सोडतो ना त्याच स्पीडने आणि वर तेवढ्याच अंतरावरती, म्हणजे इथे कुठेतरी बॉल काय येईल? बॉल येऊन तिथे फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी का होईना थांबेल. तर इथून जेवढ्या अंतरावर आपण सोडलं तेवढ्याच अंतराच्या वरती तो गेला. तर हा झाला आपला पहिला नियम. दुसरा नियम काय आहे मुलांनो? समजा, तर नीट जर लक्ष दिलं तर तुम्हाला दिसते हे जे आकृती आहेत ही ऍक्च्युअली आकृती दोन अशी आपली जे त्रिकोण आहेत त्यांना जोडून बनली, हो की नाही?
तर मग दुसरा आपण काय घेऊ शकतो, त्यांची दिशा. तर तो बघा, आता हा आहे आपला, समजा हा मँगो आहे, तर मँगोला खाली जायला परमिशन दिली, आणखी थोडस मोठं झाल्यावरती तो खाली जाऊ लागला. इमॅजिन करतोय आपण. तर इथे काय सांगितलंय मुलांनो, की आता जर ह्या ग्राउंड बरोबर जर त्याचं फ्रिक्शन होत नसेल, तर हा जो बॉल आहे हा इथे अनंत अंतराळपर्यंत असं चालत राहील, चालत राहील, चालत राहील, त्याला थांबवणार कोणीच नाही. तर हेच पहिले जे वाक्य आपले ह्याच्यासाठीच रिलेटेड आहे. आता नीट बघा हा मुलांनो, आता काय केलंय ना तुम्ही, ह्याला थोडं अजून सरळ केलं, ह्याला अजून थोडंसं सरळ केलं, आणि इकडच्या राईट साईडला सपोर्ट आहे तो काढून टाकला, तर हे नुसतं आपली एकदम प्लेन घर्षण न करणारी सरफेस आहे, म्हणजे जागा आहे. तर इथे आपण तो परत सेम बॉल इथे ठेवला, आणि समजा आता खाली बॉल येण्यासाठी त्या विद्यार्थ्याला लागणार आहेत 2 सेकंड. तर आपल्याला काय काढायचंय पुस्तकामध्ये, बघा काय काढायचं सांगा बरं. बघा हा बॉल ना, इथे जर आपलं काहीच घर्षण नसेल तर खाली येईल आणि निरंतर अंतरापर्यंत असंच चालत राहील. ह्याच गतीला आपण काय म्हणतो, ह्याच गतीला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन कळते. तर निरंतर तो बॉल तसा जात राहील, जात राहील, जात राहील, तेव्हा जेव्हा त्याच्यावरती बाहेरून कोणत्याच प्रकारचं बल काम करत नाहीये, फक्त तेव्हा. ठीक आहे, चला आता थांबा, मी ह्याला उलटवते, मूस, हा क्लीन करते ह्याला. चला, तर आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही म्हणत असाल मग मॅम आम्ही काय करायचं. टेक्स्टबुक ओपन करा पुढे मुलांना, सगळ्यांनी जरा पाठ्यपुस्तक ओपन करा. दिसते तुम्हाला, स्क्रीन दिसते माझी? येस मॅम. ठीक आहे, चला आता एक एक टॉपिक सिंपल सिंपल तोडून तोडून त्याला इझी करून आपण बघणार आहोत. तर हे बघा इथे इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्स ते काय असतं मी तुम्हाला सांगेन, पण त्याच्या आधी जे आपण बोलत होते बघा, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, हे सेकंड लॉ, थर्ड लॉ, आणि इथे काय खाली दिलेलं आहे, ट्राय दिस आउट दिलेलं आहे. ठीक आहे, तर आधी पटकन न्यूटनचे नियम आपण रिवाइज करून घेऊयात. पहिला न्यूटनचा काय नियम होता, अनलेस अँड अंटिल an external unbalanced force act on an object, the object will remain to continue its state of uniform motion. आठवते, म्हणजे काय होतं, जर एखाद्या वस्तूवर नॉट वस्तूवर, एखाद्या हा वस्तूवर जोपर्यंत तुम्ही बल लावत नाहीये, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स म्हणजे बल नाही लावत आहे, तोपर्यंत ती वस्तू जर रेस्टला असेल तर ती रेस्टलाच राहील, जर ती मोशन मध्ये असेल तर ती सेम एक समान गतीनेच पुढे जाईल. वेलॉसिटी पण इथे सेम असणार आहे, कारण फायनल वेलॉसिटी जी आहे तुमची ज्या दिशेने बस केली ती पहिल्यापेक्षा वेगळी असेल, तर मग त्या दोघांची जी बेरीज आहे त्या दोघांना गुणलं की तुमचा आन्सर काय येईल, काय येईल तुमचा आन्सर.
दोघांचा आन्सर काय येईल? तर बघा, न्यूटनचा फर्स्ट लॉ काय होता? इनर्शिया बद्दल होता, की जोपर्यंत वस्तूवरती एक्सटर्नल फोर्स काम करत नाही तोपर्यंत वस्तू तशीच्या तशीच राहते. मग ती रेस्टवर असेल तर रेस्टवर राहते, युनिफॉर्म मोशनने जात असेल तर तिची स्पीड कमी जास्त होत नाही, एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये जात असेल तर डायरेक्शन पण चेंज होत नाही. म्हणून न्यूटनचा फर्स्ट लॉला नाव आहे लॉ ऑफ इनर्शिया ऑल्सो. त्याच्यानंतर आता सेकंड काय होता? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड अँड बॅलन्स फोर्स. तर रेट ऑफ चेंज तुम्हाला माहिती आहे मुलांनो, चेंज म्हणजे आपला डेल्टा पी, मोमेंटम मधला डेल्टा. तर P1 मायनस P2 असतो. तर आता इथे ठीक आहे की P1 आणि P2 नाहीयेत, कारण आता आपण काय करणार आहे? मोमेंटम कसं काढतो आपण? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल. तो फायनल वेलोसिटी, सपोज इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि इथे गेलं ते किती टाइम टी नंतर, आणि समजा सुरुवातीची त्याची वेलोसिटी U1 आहे आणि इथे फायनल वेलोसिटी त्याचीच काय बनते? V1 बनते. कारण फक्त वेलोसिटी बदलली आहे ना, नुसतं V घेतला तरी पण चालेल, पण तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. तर मग आन्सर आता पुढे काय येईल? पुढे आन्सर? आपण काय करतोय? ऑब्जेक्ट ची वेलोसिटी U1 पासून V1 पर्यंत चेंज झाली, टी कालावधीमध्ये चेंज झाली, आणि आपण बल किती लावले? ते बल लावले समजा 1 न्यूटन, आणि त्याच्यानंतर ना मग हे बाकीच्या गोष्टींची जी आहे ती गरज. तर आपण, तुम्हाला आठवते, सॉल्व्ह करून करून हा आपला फॉर्म्युला आलेला आहे F=ma सेकंड लॉचा. आणि थर्ड लॉ मध्ये काय होतं? फॉर्म्युला डायरेक्टली नव्हता आला, पण आपण तो फॉर्म्युला युज करून लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम साठी एक फॉर्म्युला काढलेला होता. जर आठवते तुम्हाला, आपण मोमेंटमला आय ने दर्शवतो. आता आय का म्हणतो वगैरे ते सगळं तुम्हाला हायर क्लासेस मध्ये. तर ह्याच्यामध्ये काय होतं? आठवते? ह्याच्यामध्ये काय होतं? अच्छा, इथे आयची व्हॅल्यू डायरेक्टली नको लिहायला, हे आठवते, हे जर आठवत असेल, M1V1 प्लस M2V2 इज इक्वल टू M1 U1 प्लस M2 U2. हे बंदुकीच्या गोळीसाठी हे चाललेलं सूत्र लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम करताना. हो की नाही? काहीतरी बोला. येस मॅम. तर मग हीच आपली जी सूत्र आहेत ना मुलांनो, हीच आपण आता ह्या वर्षीच्या कन्सेप्टच्या नुसार जे आहेत काय करणार आहे, त्याला थोडस मॉडिफिकेशन करणार आहे. मग काय करायचं आता त्याच्यासाठी? चला एक एक नियम बघूयात आपण आता. पहिला नियम काय होता? बघा इथे, बघा. तर फर्स्ट लॉ दिसतंय? जोपर्यंत एक्सटर्नल बॅलन्स फोर्स त्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट त्याच स्पीड मध्ये राहील, स्ट्रेट लाईन मध्ये जाईल, त्याची दिशा पण नाही बदलणार. हे आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. आता सेकंड लॉ मध्ये हेच आता मी जे सांगितलेलं होतं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता लास्ट टाइम पण आपण डिस्कस केलेलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय आहे? डेल्टा पी. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम तिथे डेल्टाच्या ऐवजी डी पण घेऊ शकतो, ते पण आहे डेल्टा पी. दिसतंय? तर म्हणून डीपी भागिले डेल्टा पी. कसं बदलतंय ते कशावरती अवलंबून आहे? की आपण किती त्याला फोर्स लावलाय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तर म्हणून मग आता इथे जे आहे ते आपले लिंक लिहू शकतो. इथे जे सर आहेत त्यांनी कोणतं घेतले ते.
तर आता आपण ना मुलांनो हे जे फॉर्म्युला केलेला ना P2 मायनस P1 अपॉन T हा जो फॉर्म्युला केलेला होता त्याच्याच ऐवजी आता आपल्या खूप छोटा बदल असेल तर त्याच्यासाठी आपण काय लिहिणार, हा छोटा बदल P मधला विथ रिस्पेक्ट टू टाइम, छोट्या टाइम इंटरवल साठी तोच आता वेक्टर फॉर्म मधला आता हा फॉर्म्युला आहे. 9वी मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला जो आहे तो वेक्टर फॉर्म मध्ये नव्हता. आता तुम्ही बघतच आलाय सगळंच आता आपण वेक्टर फॉर्म मध्ये स्टडी करतोय. आपलं डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स ह्या सगळ्याच गोष्टींना आपण काय करतोय तर वेक्टर फॉर्म मध्ये स्टडी करतोय, राईट. अच्छा, मला एक गोष्ट विचारायची होती मुलांनो, की जरा सांगा मला प्रथमेश आणि हर्षदा, शाळेमध्ये कोणकोणते प्रॅक्टिकल्स करून झाले? फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ. बेटा फिजिक्स मध्ये कोणते कोणते एक्सपेरिमेंट झाले करून? प्रिझम, फोकल लेंथ, वर्नियर कॅलिपर. प्रिझम पण झालं, फोकल लेंथ झालं, वर्नियर कॅलिपर्स झालं, अजून मी नंतर प्रॅक्टिकल केलेच नाही मॅम, मी स्पोर्ट मध्ये घेतलंय ना म्हणून. क्रिकेट. बर. अच्छा अच्छा अच्छा, वा तू क्रिकेट खेळतेस बेटा? येस मॅम. कशात चांगली आहे तू, बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये? बॅटिंग. बॅटिंग मध्ये, अच्छा ठीक आहे. मग तुमची टीम आहे कॉलेजची? हा येस मॅम, टीम आहे. अच्छा ठीक आहे. प्रथमेश तुझे कोणते कोणते प्रॅक्टिकल झाले करून? माझे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. फिजिक्स मध्ये विचारते रे मी, ते किती कोणते कोणते करून झालेत? फिजिक्सला मी 2 प्रॅक्टिकलला होतो मॅम, बाकी प्रॅक्टिकलला नव्हतो. बरं ठीक आहे. अच्छा मी काय म्हणते, तुम्ही ना हा वाला चॅप्टर जरा लॉज ऑफ मोशनची ना मी तुमच्या ग्रुपमध्ये लिंक टाकते 9वीचा, तो थोडा एकदा आधी रिवाइज करा ना तुम्ही, मग मी ह्याला पुढे चांगला शिकवेल. कारण तुम्हाला मागचं काहीच आठवत नाहीये, मी प्रश्न विचारते तर तुम्ही काय उत्तरच नाही देत. 9वीचाच धडा आता सेम टू सेम 10वीला, फक्त त्याच्यामध्ये काही अजून गोष्टी ऍड केलेल्या आहेत आणि त्याला वेक्टर फॉर्म मध्ये दिलेले आहे, बस एवढंच केलेलं आहे. ठीक आहे, तर थांबा मग आपण आज थोडं प्रॅक्टिकल बघूयात. मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा, ह्या ज्या आहेत आपल्या ओ लॅब्स, ह्याच्यामध्ये ना दिसते हे फिजिक्स, हे आपण लास्ट टाइम पण बघितलेलं होतं. आता हे बघा, हे एवढे सगळे 11th मध्ये प्रॅक्टिकल्स आहेत. हे आपलं वर्नियर कॅलिपर्स झालेलं होतं, राईट. परत स्क्रू गेज पण आपण लास्ट टाइम बघितलेलं होतं. आता तिसरं हे असेल मुलांनो, हे केलं तुम्ही स्पेरोमीटर? स्पेरोमीटर केलं किंवा बघितले त्याला स्कूल लॅब मध्ये? हे जे स्पेरोमीटर आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. कशासाठी वापरतात माहिती मुलांना स्पेरोमीटर? आता समजा इथे ना खाली तुमच्याकडे काय लेन्स आहे. लेन्स म्हणजे आता इथे बघा, आता सेमीमीटर वरती आपण जाऊया. लेन्स म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, लेन्सेस धडा होता ना, भिंगे धडा होता की नाही? येस मॅम. हा, तर हे बघा, ही आपण काय करतो ना ह्याच्यामध्ये, भिंगांची जी त्रिज्या आहे ती काढणं खूप, भिंगाचं तर तुटलेलंच आहे ना, ते पूर्ण हे नाहीये वर्तुळ किंवा आपलं हे गोल नाहीये, तो स्फिअर नाहीये. मग त्याची त्रिज्या आपण कशी मोजणार? कारण त्या पूर्ण वर्तुळाचा, त्या पूर्ण स्फिअरचा एक छोटासा तुकडा येतो, पण त्या छोट्याशा तुकड्यावरून सुद्धा आपण काय करू शकतो, त्या ज्या गोलाचा तो भिंग पार्ट होता त्याची त्रिज्या आपण काढू शकतो. म्हणजे मला नक्की काय म्हणायचंय बघा, हे बघा, हे आपलं जे हे स्फिअर आहे, समजा हे असं आपलं एक स्फिअर आहे. स्फिअर म्हणजे माहितीये ना तुम्हाला काय? वर्तुळ नाही, वर्तुळ फक्त 2 डायमेन्शन असतं. स्फिअर म्हणजे पूर्ण गोलच, आणि त्याचं ह्याला गोल असं ना
कट करून हा थोडासा पोर्शन बाहेर काढला आणि मग तेच आपलं असं भिंग बनतं, बरोबर आहे. आणि अशीच भिंगावाली प्लेट जी आहे तुम्ही फिजिक्स लॅब मध्ये पण बघितली असेल, बायोच्या लॅब मध्ये पण बघितली असेल. त्याच्यामध्ये अशी छोटस द्रावण किंवा काही काही वनस्पतींचे प्राण्यांचे छोटे छोटे पार्ट्स ठेवण्यासाठी डिश म्हणतात त्याला, ग्लास डिश म्हणतात, काय म्हणतात, ग्लासला म्हणतात, नाही ग्लास डिश वगैरे असंच काहीतरी नाव असेल बघा. मग हा जो असा एवढा असा त्याचा भाग आहे, हा एवढासा जो आपल्याकडे भाग आहे, तर हा 4 गोलाचा पार्ट आहे. त्याची मग काय आपण ह्याला यूज करून कशी त्रिज्या मोजू शकतो, त्यासाठी जे आहे ते आपलं हे बघा स्फेरोमीटर आहे. म्हणूनच त्याचं नाव आहे स्फेरोमीटर, स्पियरच्या संबंधित असलेले मेजरमेंट्स करणारे. तर हे पण खूप इंटरेस्टिंग आहे मुलांनो. हे वाला जे इन्स्ट्रुमेंट आहे ना, तुम्हाला दिसतंय ह्याचे 3 पाय येते, असे टोक, असं शार्प टोक असलेले असे ते 3 पाय आहे, त्याला लेग्स म्हणतात, ABC नाव देतात. आणि ना ह्याला वापरून आपण कसं करू शकतो, तर चला आपण त्याचा आधी काय बघूयात, एक व्हिडिओ बघूयात अॅनिमेशन असलेला. बघा, अच्छा मुलांनो, पुढे जाण्याच्या आधी हे जे इन्स्ट्रुमेंट आहे आपलं, हे बघा, ह्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, खूप इंटरेस्टिंग आहे हे. बघा, ह्याला हे जे डिस्क आहे ना आपली मुलांनो, ही फिरवल्यावर बघा ही खालीवर जाईल. मग ते गोल गोल फिरवताना खालीवर जाते की नाही, आपण बघा स्क्रू पण टाईट करतो तर त्यावेळी तो घुसतो ना भिंतीमध्ये, तसं हे पण स्क्रूच आहे ऍक्च्युली. हा जो डिस्क आहे ना, ह्या स्क्रूला लावली आहे आणि तो स्क्रू आपण फिरवल्यावरती ती वरती खाली ज्या ज्या अंतराने जाते ते मोजण्यासाठी ही आपली काय आहे, पिच स्केल आहे. एका पूर्ण राऊंड मध्ये तो किती अंतर खाली किंवा वर जातोय ते आपण मोजणार आहे. मग त्यालाच आपण काय म्हणतो, लिस्ट काउंट म्हणतो. लिस्ट काउंट म्हणजे काय, हे इन्स्ट्रुमेंट वापरून सगळ्यात जे छोटंवालं डिस्टन्स किती आपण ह्याने मोजू शकतो. लिस्ट काउंट, लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यू, काउंट म्हणजे किती कमी व्हॅल्यू, आपण कमीत कमी व्हॅल्यू किती ह्याने काउंट करू शकतो म्हणजे मोजू शकतो. तर ते नीट बघा मुलांना. अच्छा, ह्याचं स्पीड थोडस मी ना वाढवते मुलांनो, कारण आपल्याकडे ना पूर्ण थांबून थांबून ते बघायला वेळ नाही. थोडस समजून घ्या, नंतर मी एक्सप्लेन करणारच आहे. आता साऊंड नाही आहे का मॅम? अरे मला मग आधी सांगायचं ना बेटा, तुम्ही कधी किती वेळ झाला व्हिडिओ चालू होऊन, तुम्ही सांगितलंच नाही आवाज येत नाहीये मला. बरं ठीक आहे, थांबा मी परत एकदा सुरुवातीपासून दाखवतो. बघा, पहिल्यापासून लावते. Sperometer. Materials required: white paper, plain glass slab, sperometer, glass strip, spherical surface, pencil. Procedure: the main parts of a sperometer are pitch scale, circular disc, central screw
and 3 legs. Calculation of least count. Sperometer is placed on a large glass slab so that its 3 legs rest on it. Bring 0 of circular scale opposite to pitch scale. Turn the दोघांचा 0-0 मॅच केलेला. आता आपण लिस्ट काउंट म्हणजे मगाशीच ते मी म्हटलं आपण कमीत कमी किती मोजू शकतो. तर ह्या दोघांचा 0-0 असता ना, आता काय करणार आहे आपण मुलांनो, ह्याला एक पूर्ण गोल फिरून परत 0 आणल्यावरती ही वाली लाईन कुठपर्यंत जाते ते बघायचं. हे बघ, opposite to pitch scale. Turn the screw 4 complete rotations. Note the distance. कळलं? पूर्ण एक कम्प्लीट रोटेशन करून माघारी इथे 0 आणला, परत दिसतोय हा 0. येस मॅम. ते पूर्ण एक राऊंड करताना बघा तिथे इथे वरच्या 0 होतं ना, आता ते खाली आला. 1 2 3 4 4 लाईनींनी खाली आला. म्हणजे एका डिस्कच्या पूर्ण राऊंड मध्ये त्यांनी उभं अंतर किती कव्हर केले? 4 लाईन. आता त्याचं लिस्ट काउंट बघा कसं काढायचंय. D moved by the screw on the pitch scale. Now, pitch is equal to distance moved by number of full rotations. बघा डिस्टन्स किती होतं? 4. मग ते मिलीमीटर मध्ये आहे आपली पिच स्केल. आणि रोटेशन्स आपण इथे त्यांनी टोटल आता एक रोटेशन नाही घेतले, 4 रोटेशन घेतले. म्हणजे 4 असे पूर्ण सायकल पूर्ण रोटेशन मध्ये 4 मिलीमीटर खाली गेले. म्हणजे एका रोटेशन मध्ये किती खाली गेलं असेल बेटा प्रथमेश? एका रोटेशन मध्ये 4 राऊंड मारल्यावर 4 लाईनने ते खाली गेलं. म्हणजे एकच राऊंड मारला असतं तर किती खाली गेलं असतं? तेच असतं आपलं पिच. तर आन्सर येईल Calculate the least count of the sperometer using the. ठीक आहे. आता लिस्ट काउंटचा काय फॉर्म्युला आहे? ही नंबर ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल. सर्क्युलर स्केल म्हणजे तीच डिस्क वरती 0 पासून 100 होतं ना. Formula. LC is equal to pitch by number of divisions on a circular scale. Now, एक मिनिट. circular scale. 100 नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल. तर आपण ह्या स्पेरोमीटरने सगळ्यात कमीत कमी अंतर किती मोजू शकतो? 0.01 मिलीमीटर. आपल्या नॉर्मल स्केलने बघा 1 मिलीमीटर सगळ्यात छोटंवाला डिस्टन्स मोजू शकतो. ह्याने 0.01 मिलीमीटर मोजू शकतो. म्हणजे आपल्या स्केल मधले जे 1 मिलीमीटर आहे त्याचे पण अजून 2 तुकडे केल्यावर जो एकदम छोटासा पार्ट आहे तेवढं छोटं डिस्टन्स पण आपण ह्याने मोजू शकतो बघा. Now, press the sperometer gently on a sheet of paper so that the 3 legs prick the paper. काय केलं आता त्यांनी? दाबले त्याचे ते 3 लेग पेपरावरती आणि 3 डॉट बनवले. आणि आता बघा काय करतात ते. Join these pricks by using a scale and mark A, B and C. Calculate the distance between the 2 legs of the sperometer. Note these. तिघांमधलं अंतर, प्रत्येक ते ट्रायंगल बनला ना, त्रिकोण बनला, तर तिघांमधलं अंतर तर सेमच आहे ते, कारण तो आपला जो आहे तो समभुज त्रिकोण बनतोय. तर तिन्ही पण पायांमधली अंतर सेम आहे, 4 4 4. तर आता हे काय काढतात येत बघा. एल. एल काय आहे नीट बघा. आता ह्याचं सूत्र बघा काय. Distances AB. AB प्लस BC प्लस AC भागिले 3 म्हणजे सरासरी अंतर, 3 पायामधलं सरासरी अंतर. म्हणून बघा सरासरी काढताना आपण तसंच करतो ना, जेवढ्या किमती आहेत त्यांची सगळ्यांची बेरीज करतो. टोटल किती किमती आहेत तर टोटल 1 2 3 तीन किमती आहेत म्हणून 3 ने भागलं. BC and AC and take their mean as L. कळलं? त्यांचा मीन म्हणजेच एव्हरेज म्हणजेच त्यांची सरासरी किती आली आता? 4 सेंटीमीटर आलेली. त्याला आपण मिलीमीटर मध्ये लिहिलं. का बरं मिलीमीटर मध्ये लिहिलं? कारण लिस्ट काउंट पण मगाशी बघा मिलीमीटर मध्येच काढलं आपण, तर एकाच युनिट मध्ये काढायचंय. तर लिस्ट काउंट होतं 0.01 मिलीमीटर आणि इथे एल म्हणजे सरासरी अंतर जे आहे ते तिन्ही पायांमधलं ते किती आलेलं आहे? 40 मिलीमीटर. Spherical surface. Raise the sperometer sufficiently enough to keep the given spherical surface on the large plain glass slab. Gently turn the screw downwards till the screw tip just touches the spherical surface. बघा आधी काय केलं? ह्या स्पेरिकल सरफेस म्हणजे तीच अशी गोलाकार काच जी आतून पोकळी आहे. आतून पोकळी नसलेली काच पण तुम्ही घेऊ शकता मुलांना, काही प्रॉब्लेम नाही. तर काय केलं? तिला उलट ठेवलं त्या काचेला आणि असं त्याच्यावर स्पेरोमीटर ठेवलं की हे बघा, हे A B C हे जे 3 पाय कोपऱ्यातले होते ना, स्पेरोमीटरचे चांगले टच होतील.
आणि मग हा वरचा स्क्रू फिरवून ना इथे ह्याला पण टच करायचंय. म्हणजे तुम्हाला कळतंय काय मुलांनो हे स्पेरोमीटर कसं बनवलंय बघा. हा आपला गोल सरफेस आहे की नाही, नीट बघा. गोल सरफेस वरती हे 3 पाय तर आधी हे टच केले, हा इकडचा एक हा ए पाय बी पाय आणि सी वाला इकडे कुठेतरी असेल, तुम्ही ड्रॉ नाही करत. आणि आता मग त्यांच्या इथे जे टच करतात ते बाजूचे पाय, त्यांच्या तुलनेत हा जो मधला स्क्रू कुठे टच करतोय, तर मग आपण हा वाल्या पोर्शनची लांबी हाईट मोजली तर ह्याच्यावरून हे वाले आणि हे तर माहितीच आहे आपल्याला, सरासरी अंतर माहितीच आहे आपल्याला 2 पायांमधलं, ते मोजलं की तो एच आणि हे सरासरी पायामधलं अंतर एल, त्या दोघांचा एक संबंध आहे जो शास्त्रज्ञांनी त्याचं सूत्र काढले. तर मग हे एच आणि एल आपण मोजून आपण काय काढू शकतो, रेडियस काढू शकतो, त्रिज्या काढू शकतो. म्हणजे हा वाला जो आपल्याकडे गोल आहे तर तो कुठल्या स्पिअरचा गोल आहे आणि त्याची रेडियस किती असेल, ही ती वाली रेडियस आपण आर ही ते काढू शकतो. कळते काय चाललंय? तर बेसिकली आपण काय मोजणार आहे ना, फ्लॅट सरफेस म्हणजे जो आहे तो एकदम सपाट पृष्ठभागाच्या तुलनेमध्ये किती तो वरती उभा असा उभट पार्ट आहे त्या गोलाचा, आणि त्याच्यावरून मग आपल्याला काय मिळेल, त्याची त्रिज्या मिळेल. तर बघा पुढे काय चाललंय आता. Insert a paper strip for confirmation. If the paper strip cannot be inserted, then म्हणजे ना छोटा पातळ पेपर असतो ना, तो घालून बघायचंय. का बरं? हवे वरतून नीट दिसणार नाही ना की खरंच ते टच झालंय का. टच नसेल झालं तर त्याच्या आतमध्ये पेपर घुसेल. टच झालंय की नाही ते बघण्यासाठी पेपर घालून बघतात. तर पेपर नसेल जात म्हणजे ह्याचा अर्थ ती एकदम जी पिन आहे ती व्यवस्थित चिटकली आहे त्या ग्लासला. the screw tip is in direct contact with the glass strip and the measurement can be made. Note the reading of the circular disc scale which is in line with the pitch scale. Take this as the initial reference value. Raise the spirometer up. काय केलं माहितीये बघा, हे दिसतंय. टच केल्यानंतर त्या झिरोला या सर्क्युलर स्केलची कुठली लाईन टच होते दिसते. इथे 5 लिहिलंय, 0 इथे मागे 5 इकडे 10 दिसते मुलांनो. तर 5 ला टच होते, 5 ला टच होते. तर आता तक्त्यामध्ये बघा ऑब्जेक्ट प्लेस्ड, कुठे ऑब्जेक्ट कुठे ठेवले आपण, स्पेरिकल सरफेस वरती ठेवले आता, राईट. आणि ऑन सरफेस सुरुवातीला 0 बरोबर आपली 5वी लाईन टच होते. परत आता ऑब्जेक्ट बघा दुसऱ्यांदा कधी ठेवलंय. Raise the spirometer upwards and remove the spherical surface. Count the number of complete rotations by gently turning the screw downwards. आता काय करणार आहे आपण, ह्या स्क्रूला परत टच करून आता ना ह्याला खाली आणून आता त्या फ्लॅट पेपराला आता आपण टच करणार आहे. म्हणजे आधी किती उंचीवर होतं तो मधला पाय आणि आता त्याला किती खाली आणावं लागलं. म्हणजेच तुम्हाला कळतंय आपण ना एक रीडिंग इथे घेतोय, हा पाय इथे टच करताना इथे एक रीडिंग घेतोय आणि खाली त्याला काढून टाकल्यावर ती खाली टच करताना दुसरं रीडिंग घेतोय आणि ह्या दोघांची वजाबाकी केल्यावर आपल्याला हे अंतर मिळेल. बरोबर आहे. म्हणजे आपल्या फ्लॅट सरफेस पासून ती कर्व्ड सरफेस जी आहे ती किती कर्व्ड आहे, म्हणजे किती वाकडी आहे अशी, तर ते हे आपण अंतर मोजतोय आता. बघा Till it touches the spherical surface. Insert a paper strip for confirmation. परत पेपर घालून बघितलं की ते टच होते म्हणून बघा हे टच झालेले ते गोल गोल त्याचं शॅडो सारखं सावली सारखं बनवलंय बघा. Note the reading of the circular scale which is finally in line. कळते. मगाशी इथे 0 हे 5 झिरोच्या इथे 5 टच करत होतं. आता बघा हे खाली आले 2 डिजिट आणि इथे 50 ला टच होते दिसते. ऑन द प्लेन ग्लास शीट किती 50 डिव्हिजन 50 ला इथे टच होते. तर मग हे टेबल मध्ये लिहायचं. Now, the radius of curvature of the spherical surface can be calculated using the equation. कळलं हे? इथे हे 50 लिहिलं. येस मॅम. आणि नंबर ऑफ कम्प्लिटेड रोटेशन किती रोटेशनने ते 50 कधी आलंय आपण, ते 50 वर कधी आलं आपण 1 2 3 3 राऊंड मारले त्याला खाली आणण्यासाठी. तरी पण मग 3 राऊंड मारून झाल्यावरती पण अजून 50 पर्यंत आपण त्याला घेऊन गेल्यावर मग खाली ते टच झालंय. तर म्हणजे
जे उंचीवर होतं हाईट एच वर त्याला खाली पूर्ण चिटकवताना आपल्याला टोटल 3 राऊंड मारावे लागले आणि 50 डिव्हिजन एक्स्ट्रा करावे लागले. तर ते इथे लिहिले बघा. R is equal to L. तर पुढे काय होतं मग? नंबर ऑफ डिस्क स्केल डिव्हिजन इन कम्प्लीट रोटेशन. डिस्कचे टोटल कम्प्लीट रोटेशन मग किती झाले? इथे हे 5 होतं ना आधी, इथे 50 होते. ह्याचं बघा इथे फॉर्म्युला दिलेला आहे. x इज इक्वल टू a मायनस बी और 100 प्लस a. म्हणजे काय? 100 मधून आपलं जे रिडिंग आलेलं होतं त्याला काय केलेलं आहे त्यांनी? 100 मध्ये a ऍड केलेला आहे. तर इथे a बघा हा दिसतोय तुम्हाला मुलांनो? हा a दिसतोय. 100 प्लस a इथे बघा दिसतोय. 100 प्लस a म्हणजे हे होणार 105 मायनस बी म्हणजे प्लेन शीट वरून काढलं म्हणजे काय? तेच रे, पहिलं रिडिंग आपलं 105 होतं, त्याच्यामधून मायनस खाली किती आणलं ते मायनस केल्यावरतीच आपल्याला एच मिळणार आहे ना. तेच केलं इथे एक्स. ते एक्स म्हणजे तेच ते अंतर आहे. ते कर्व्ड सरफेस पासून फ्लॅट सरफेस किती उंचीवर आहे. मग ते आता 100 प्लस ए म्हणजे बघा हा 100 प्लस 5 मायनस बी. आता हे आपलं बी आहे हे मधलं. तर 105 मधून 50 गेल्यावर 55 उरले, राईट. आणि मग आपलं टोटल डिस्टन्स किती आलं? इथे बघा दिलेलं आहे. हाईट म्हणजे तीच एच जे मी म्हणत होती तीच वाली ती हाईट आहे. काय त्याचा फॉर्म्युला? एन इंटू पी प्लस एक्स इंटू एल सी. आता इथे एन आणि पी काय होतं? एन आणि पी काय होतं हे बघा. एन हे दिसते नंबर ऑफ रोटेशन्स. पी काय होतं? आपला पिच होता मगाशी. पी म्हणजेच पिच काढलेला होता. पिचचा फॉर्म्युला वापरलेला होता मगाशी. आणि एक्स म्हणजे आता हे वाला एक्स काढलंय ते. आणि इथे एल सी लिस्ट काउंट जे आपलं मगाशी आलेलं होतं बघा 0.01 मिलीमीटर. तर हे सूत्रामध्ये इकडच्याच आपण मोजलेल्या सगळ्या किमती ठेवल्या की उत्तर आलं 2.55. आता मग हे 2.55 काय आहे बघूया. R is equal to L square by 6h plus h by. हा, तर हे L काय होतं? 3 पायामधलं सरासरी अंतर मगाशी काढलेलं ते. हे एच आता जस्ट आपण काढलं. तर तेच मी मगाशी म्हटलं ना, हा एच आणि एल हे वापरून आपण काय काढू शकतो? रेडियस. आणि दिसते तुम्हाला एक 105.8 मिलीमीटर रेडियस आले मुलांना. 105 मिलीमीटर म्हणजे ह्याला 100 ने भागा तर सेंटीमीटर मध्ये किती येईल? 1.85 नाही 100 ने नाही 10 नेच भागणार ना. हा, मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी फक्त 10 नेच भागणार. तर 10.5. तर आपली स्केल बघा, छोटीवाली स्केल असते त्याच्यामधलं बऱ्यापैकी 2/3 त्याचं डिस्टन्स. टोटल ती 15ची असते ना छोटी स्केल. तर 10 सेंटीमीटरची ते त्रिज्या आहे हा मुलांनो. त्रिज्या म्हणजे त्याची डायमीटर व्यास एवढा मोठा असेल म्हणजे बघा ते एवढं मोठं वर्तुळ आहे. त्याचा जो छोटासा आपल्याकडे तुकडा होता त्याच्यावरून आपण त्याची ही सूत्र वापरून काय करू शकतो? रेडियस काढू शकतो. ठीक आहे. तर आता ही वाली जी लिंक आहे मुलांनो मी ना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करते की परत एकदा बघा तुम्ही. आणि स्कूलमध्ये तुम्ही हा एक्सपेरिमेंट केलाय का बघा. Gently turn the screw नसेल केला ना from below the screw and turn the. तुमच्या टीचर्सला विचारून हा एक्सपेरिमेंट नक्की करून घ्या कारण हा महत्वाचा एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, कळते? ठीक आहे. तर मुलांनो आपला उद्या पण कदाचित एक पिरियड असेल तर मी हा व्हिडिओची लिंक पण प्रॅक्टिकल वाली टाकते. आणि आपल्या लॉज ऑफ मोशन होता ना 9वीला धडा गतीचे नियम, त्या पुस्तकाची लिंक टाकते. त्या धड्याच्या पुस्तकाची लिंक टाकते. जरा थोडस धडा जो आहे तो गो थ्रू करा आणि मग आपण त्याला उद्या कंटिन्यू करू कारण तुम्हाला मागचं बेसिक काहीच आठवत नाहीये. ते आठवल्याशिवाय मी पुढे कसं जाऊ? पण मला सांगा मराठी मीडियमच्या पुस्तकाची लिंक टाकू, मराठीत तो धडा टाकू 9वीचा की इंग्लिश मध्ये? तुम्ही सांगा, मी तोच त्याच हिशोबाने शेअर करते. हर्षदा मराठी शेअर करा. मराठी टाकू ना? ठीक आहे. एकदा फक्त ना 10 मिनिटं फक्त ते पानं नुसती जावं त्याच्यातून. तुम्हाला सगळं आठवेल तुम्ही जे 9वीला केलेलं होतं. आणि त्याच्यातलं थोडंफार काही समजलं नाही असं वाटत असेल तर ते जरा वाचून काढा. ठीक आहे, चालेल. चला तर आपण आज आपलं इथे क्लास थांबवू शकतो.
आज आपण तसं वेळेवरच क्लास चालू केलेला. प्लीज होमवर्क करून या उद्या. हा व्हिडिओ बघा फक्त आता जो मी टाकेल तो, पण पुस्तक मात्र एकदा डोळ्या खालून घालवून या. ठीक आहे, चला बाय मुलांनो, गुड नाईट.